80 कोटी रुपयाचं मिसिंग लिंक आहे सभापती महोदय. फक्त 13 किलोमीटर म्हणजे 540 कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च झालेले आहे. कोणत्या तरी वर्तमानपत्रात आलं चांद्रयानाला फक्त 615 कोटी रुपये लागले. चांद्रयान जे पाठवलं ना चंद्रावर त्याला फक्त 615 कोटी रुपये लागले. मिसिंग लिंकला 7181 कोटी लागले. त्याची दरड कोसळली रस्त्यावर. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 18 तासात रस्ता सुरू केला. अरे इराणमध्ये 3 दिवसात पाडलेला पूल अमेरिकेनं बांधून टाकला. तुम्ही काय 18 तासात दरड काढली सांगता? इराणमध्ये 3 दिवसात अमेरिकेनं उडवलेला पूल इराणनं बांधून टाकला आणि तुम्ही 18 तासात दरड हटवली फक्त. तर काय मोठे तीर मारले का? तुम्ही सांगितलं होतं 240 वेगाने येणारे वारे सुद्धा 90 किलोमीटरच्या वेगाने वारे होते. ही देशाची टेक्निक, ती देशाची टेक्निक. कुठे गेली तुमची टेक्निक? आणि म्हणून तुम्ही मला असं वाटतं या जनतेचा पैसा आहे. जनतेला 66 दिवसात तुमचं हे मिसिंग लिंक पडतो. सत्य बोलल्यावर तुम्हाला राग येतो. देवेंद्र फडणवीस अपमान झाला म्हणजे का महाराष्ट्राचा अपमान झाला का? महाराष्ट्र वेगळा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, जिजाऊचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, शाहूंचा आहे, आंबेडकरांचा आहे. आपण त्याच्यातले नागरिक लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं भ्रष्टाचार मग आता तिथंच झालं. मग अटल सेतूला का चिरा पडल्या? कोस्टल रोड का गळतो? हे पण झालं ना. ह्या पण गोष्टी या काळात घडलेल्या आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एक भ्रष्टाचाराचं थैमान या राज्यामध्ये सभापती महोदय आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सभापती महोदय मनोज जरांगे कुणबीच्या प्रमाणपत्रासाठी उपोषणाला बसले होते. मी त्यांच्या उपोषणात होतो. 2025ला सप्टेंबरमध्ये आंदोलन केलं होतं. विखे पाटील साहेब आहेत इथं. निश्चित घोषणा चांगली आहे, सगळं झालेलं चांगलं आहे, पण पुढे गाडीच धकत नाही. सरकारने घेतलेला निर्णय पण चांगला आहे. हैदराबाद गॅजेटचा मुद्दा महत्वाचा आहे, परंतु या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीची घोषणा होण्याची आवश्यकता आहे. माझे आजोबा पंजोबाची नाव नोंद जर असेल हैदराबाद गॅजेटमध्ये तर आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. नाही आम्हाला झाला आमच्या मुलाबाळाला होऊ शकतो. आणि म्हणून या सगळ्या हैदराबाद गॅजेट कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपासाठी सुद्धा सरकारला फक्त उपोषणाला बसल्यावर जाग येते, परंतु मला असं वाटतं त्याच्यामध्ये सरकारने सातत्यानं काम करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. आणि म्हणून हे राज्य आताच्या घडीला सगळ्या स्तरावर जर बघितलं तर नुसतं जाहिरातीमध्ये गुंतलेलं आहे. कर्जमाफी अजून झालं नाही, पण सगळ्या बसवर कर्जमाफीच्या जाहिराती लागल्या. कर्जमाफी अजून झाली नाही, 1 रुपया आलेला नाही सभापती महोदय, पण कर्जमाफीच्या जाहिराती सगळीकडे लागलेल्या आहे. अजून शेतकऱ्याच्या खात्यात रुपया आला नाही, परंतु कर्जमाफीच्या जाहिराती सगळीकडे सभापती महोदय लागलेल्या आहे. आणि म्हणून मी जास्त न बोलता एवढंच बोलेल, कशाला धरता सत्तेचा अभिमान? इथे जनताच्या दुःखाला नाही रे वाव. फक्त कागदावरती चालतात योजना, प्रत्यक्षात मात्र फक्त भ्रष्टाचार आणि घाव, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून या राज्याचं सरकार, याला पाय पण चालत नाही, याला डोळे पण जनतेचे दुःख दिसत नाही, याला कान आहे पण याला बाकी काही ऐकू येत नाही, अशा प्रकारचं सरकार सभापती महोदय. सत्तेचा माज आत्ताच्या घडीला सत्ताधाऱ्यांना आलेला आहे. आणि म्हणून नगर विकास विभाग असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्या विषयात भ्रष्टाचारानं थैमान घातलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने स्वतः सांगितलं की आम्हाला 54% रुपये वाटावं लागतात. 54%. मी संभाजीनगरला राहतो, आमच्या महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने कमिशनरला पत्र दिलं की आम्हाला कसे वाटावं लागतात. इथं 2%, तसंच मंत्रालयात सुद्धा 54% द्यावं लागतात, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून आताच्या घडीला या राज्याची कायदा व्यवस्था अतिशय देशोधडीला लागलेली अशा प्रकारची स्थिती आहे. सामान्य माणूस जीव मुठीत धरून जगतो या राज्यातला. भ्रष्टाचार पावलं पावली आहे. नगर विकास विभागाचा असेल तर नगरपालिका असेल तर महापालिका असेल, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय कोणतंच काम होत नाही सभापती महोदय. महसूल विभागामध्ये साध्या लोकांना 7/12वर चेंज करायला 7/12वर मला असं वाटतं नोंद घेण्यासाठी 10 चक्रा मारावं लागतात. मोठे काम होत असेल पण छोटे काम अजून सुद्धा होत नाही. तहसीलदाराच्या दारात 50 वेळेस जावं लागतं, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून या 259 प्रस्तावाच्या निमित्तानं सरकारने ही ढासळलेली कायदा सुव्यवस्था असेल, ही महसूल यंत्रणा असेल, नगर विकास विभागातला भ्रष्टाचार असेल, मला असं वाटतं याच्यामुळे जनतेचं जीणं हलाखीचं झालेलं आहे. आत्ताच काल परवाचं उदाहरण आहे. सभागृहात चर्चा झाली की डोंबिवलीचा एक नगरसेवक रमेश म्हात्रे, मारहाण एखाद्या वेळेस रागाच्या भरात होऊ शकते, हे मी समजू शकतो, परंतु महिलेला मारहाण जबाबदार पदाधिकारी करतोय सगळ्यात महत्वाचं आहे सभापती महोदय. नर्सला मारहाण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून हे करणारे कोण? तर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक. हे सगळं होतं न होतं तर सत्ताधारी पक्षाचे आमदार एका प्रकाशकाला फोन करतात, शिवाजी कोण होता याच्याविषयी प्रकाशकाला दमदाटी केली जाते सभापती महोदय. आता या आमदारांनी आतमधलं पुस्तक वाचलं का नाही वाचलं? पुस्तक किती जुनं आहे, त्यांना आताच कुठून जाग आली? आणि म्हणून एक आमदार अशा पद्धतीनं
शिवराळ भाषेमध्ये, ठीक आहे एखाद्या वेळेस एखाद्याला धमकी पण द्यावं लागते राजकारणात, असं काय मी धमकी दिली नाही पाहिजे असं म्हणत नाही, द्यावी लागते, परंतु अशा भाषेमध्ये ते एका पुस्तकाच्या प्रकाशकाला, बरं दुसरं कोणी सामान्य माणसाने केलं तर मी समजू शकतो, परंतु एक सत्ताधारी पक्षाचाच आमदार अशा पद्धतीनं धमकी देतो, हे मला असं वाटतं चिंताजनक आहे. सभापती महोदय, मला एक काल पत्र आलं अंबरनाथ विश्वनाथ रामचंद्र पनवेलकर यांचं, आणि हे आहेत मुरबाडचे, अंबरनाथ मुरबाड, तिथले जे स्थानिक आमदार आहे, आता नाव घेता नाही येणार मला, पण मुरबाडचे आमदार आहेत, मुरबाडचे आमदार आहे, यांनी या विश्वनाथ पनवेलकर यांना धमकी देताना एजाज लकडावाला हा जो गुंड आहे जेलमध्ये, याच्या मार्फत सुपारी दिल्याची लेखी जबाब ह्या लकडावाल्याने दिलेला आहे. लकडावाल्यांनी स्वतः पत्र लिहिलं, ते सभापती महोदय माझ्या जवळ आहे, आणि या पनवेलकरांनी पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना, राष्ट्रपतींना पत्र लिहिलं, त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली, कुटुंबाला गंभीर जीविताचा धोका निर्माण झाला, आणि करतोय कोण? सत्ताधारी पक्षाचे आमदार. आता यांना सुरक्षा दिली पाहिजे नाही दिली पाहिजे यांनी मागितलेली आहे. मला असं वाटतं मी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती असताना आमदार कशा पद्धतीनं सुपाऱ्या देण्याचं काम, लकडावाला सारख्या माणसाला सुपारी देण्याचं काम मुरबाडचे आमदार देतात, आणि एक सामान्य माणसाला धमकी देतात, हा प्रकार मी आपल्या समोर आणतोय. सभापती महोदय, माझ्याकडे एक पत्र आहे, हे पत्र एक डोळ्यात अंजन घालणार आहे. हे पत्र आहे जे शिंदे गटांच्या नगरसेविका आहे भाईंदरच्या, मीरा भाईंदरच्या सौभाग्यवती निशा नरेश नार्वेकर यांनी एक पत्र लिहिलेलं डीजींना आणि मुख्यमंत्र्यांना. सभापती महोदय, मी निलमताईंना हे पत्र देतो, या जिल्हा संघटिका पण आहे माझ्या माहितीप्रमाणे. यांनी पत्र लिहिलं राज्याच्या डीजीला आणि मुख्यमंत्र्यांना, मीरा भाईंदर शहरातील महिलांवरील अत्याचार, भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि त्यांचा गुन्हेगारांना असणारा राजाश्रय, तसेच वाढत्या महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्याबाबत. हे काय आमच्या विरोधी पक्षाचं पत्र नाही आहे, सत्ताधारी पक्षाच्याच एक आमदार आहे मीरा भाईंदरच्या, जिल्हा संघटिका आहे निशाताई नरेश नार्वेकर नावाच्या, यांनी हे पत्र डीजींना दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांची यादीच दिलेली आहे. एक दिलेला आहे आरोपी गंगेश श्याम सुंदर झा, हा काहीतरी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष. एक आरोपी राजेश चव्हाण, एक आरोपी लक्ष्मण गणपत जंगम, एक आरोपी नगरसेवकांच्या संदर्भातले अनिल बाबूराव भोसले, नवीन गुप्तेश्वर सिंह, संजय वसंत थरथरे, दिनेश तेजराम जैन, प्रशांत दळवी. हे पत्र आमचं कोणाचं नाही आहे, सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्याच्या संघटिका असणाऱ्या एका महिलेचं पत्र आहे, आणि कोणत्या आमच्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या पक्षाच्या विरोधात नाही, तर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात हे पत्र. मी एक उदाहरण दिलं की ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने लोक वागतात, त्याचं एक उदाहरण मी आपल्या समोर या माध्यमातून सभापती महोदय मी दिलेलं आहे. माझ्याकडे अनेक केसेस आहे, अशा अनेक केसेस आहे माझ्याकडं, पण मला असं वाटतं मी वेळेचं भान ठेवून मोजक्या भूमिका आपल्या समोर सभापती महोदय मांडतोय, आणि या सगळ्या धमक्या देणारे लोक कोण आहे आणि कोणाला कशा पद्धतीने धमक्या देतात, मला वाटतं याचा हा एक मी उदाहरण आपल्या समोर सभापती महोदय ठेवलेलं आहे. हे करत असताना जसे राजकीय पक्षाचे त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षाचे लोक वागतात, तसे माझ्याकडे पोलीस सुद्धा कशा पद्धतीनं वागतात याचं उदाहरण आहे माझ्याकडे काही. सभापती महोदय, एक मुंबईचा पोलीस उपअधीक्षक आहे, यांनी अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्या मुलीनं केलेला आहे. सभापती महोदय, त्याच्यानंतर अकोला येथील एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे, याने एका महिलेकडे, आता लाज वाटते बोलायला सुद्धा सभापती महोदय, पण एक मुलगी शरीर सुखासाठी पाठवण्याची मागणी केलेली आहे सभापती महोदय, अकोल्याचा एक AS आहे. आणि अशा सभागृहात बोलायला सुद्धा मलाच लाज वाटते,
परंतु ही स्थिती आत्ताच्या घडीला अशी आहे सभापती महोदय, ही आपल्यासमोर मी जास्त नाही 2-3 उदाहरण मी आपल्यासमोर दिलेले आहे. पोलीस कशा पद्धतीनं वागतात. एक उदाहरण माझ्याकडे आहे, नवी मुंबईचं एक सत्ताधारी पक्षाचा स्वीकृत सदस्य आहे, त्याचं नाव चौगुले. एका महिलेनं त्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे सभापती महोदय, रबाळे पोलीस स्टेशनला. तक्रार केल्यानंतर मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, महिलांच्या तक्रारीची फार चर्चा होऊ नये असं मला वाटतं. परंतु नवी मुंबई पोलीस स्टेशनच्या रबाळे पोलीस स्टेशनचे सिनियर PI याच्यात बाळकृष्ण सावंत, ज्या मुलीनं तक्रार केली महिलेनं, तिला सांगतो, तिच्या घरमालकाला सांगतो की हिच्याकडून घर रिकामं करून घे. म्हणजे पोलीस हे जनतेचे सेवक झाले की सत्ताधारी पक्षाचे नौकर झालेले. एक रबाळे पोलीस स्टेशनचं मी एक साधं उदाहरण मी आपल्या समोर सभापती महोदय ठेवलेलं आहे. सभापती महोदय, पोलीस कशा पद्धतीनं वागतात, कारण या राज्याच्या या सगळ्या विषयावर, कायदा सुव्यवस्थेवर जसं पाहिजे तसं नियंत्रण आत्ताच्या घडीला सभापती महोदय सत्ताधारी पक्षाचं नाहीये, मंत्र्यांचं नाहीये. मंत्री आपला मतदारसंघ आपल्या जिल्ह्याच्या बाहेर पडायलाच तयार नाहीये. राज्याशी देणं घेणंच कोणाला नाहीये. मी एक उदाहरण देईल तुम्हाला. आमच्या संभाजीनगरात वेरूळ एक शिक्षकाचा मृत्यू झाला सभापती महोदय. त्याच्यावर एक लक्षवेधी विक्रम काळेंनी केली होती. या पोलिसांनी, एक वैजापूर पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहे, मला वाटतं यांनी एका शिक्षकाला ज्या पद्धतीनं रात्री कोंबलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला सभापती महोदय. याच्यामध्ये ज्याच्यात जे आरोप यांच्यावर दाखल केले, 10 तासात जामीन झाला. 302चा आरोप असणारे लोक पोलिसांबरोबर तिथं पोहोचतात, खाजगी गाडी घेऊन जातात ज्या गाडीला क्रमांक नाही, आणि गुन्हा होतो रात्री 10 जूनला रात्री 11:30 वाजता. मी स्वतः 4 तास रास्ता रोको केला सभापती महोदय त्या ठिकाणी, आणि रात्री 9 वाजता मग गुन्हा दाखल झाला. कलम असे थातूर मातूर कलम लावले गेले. आणि म्हणून हे कोण जे नागरगोचे असतील, जे कोणी त्यांच्या सोबतचे गुंड असतील, 302चे आरोपी सोबत घेऊन पोलीस फिरतात. त्या गाडीला क्रमांक नाही आहे सभापती महोदय. आणि एका मुख्याध्यापकाचा, एका शिक्षकाचा बळी घेतला जातो. आणि मला असं वाटतं हे पोलिसांच्या वागण्याच्या पद्धती मी आपल्या समोर या समोर ठेवतोय. याचा मला असं वाटतं एक शेर म्हणून मी माझं भाषण संपतो. ये दबदबा ये हुकूमत, ये दबदबा ये हुकूमत, ये नशा ये दौलत, ये दबदबा ये हुकूमत, नशा ये दौलत, किरायादार है सब.